बस झालं आता, आणखीन तमाशा नको. मला माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत. आता ना काही माझ्या प्रश्नांची उत्तरं तू दे. जान्हवी आईजीला भेटायला आली नाही हे तुला आठवतंय, पण तिनं या घरासाठी काय काय केलंय हे नाही आठवते तुला? आई, जान्हवी नसती तर बाबांना कधीतरी या घरचं तोंड पाहणं शक्य झालं असतं का ग? माझ्या मनात बाबांच्या विषयी असलेली आढी कोणामुळे गेली असं वाटतंय तुला? अगं, ज्या नवऱ्यानी घरी परत येण्याची आशाच सोडली होतीस तू, तो नवरा कोणामुळे घरी परत आला असं वाटतंय तुला? छोटी, काय ग तू काकाला चोरून चोरून भेटायचीस? हिम्मत नव्हती तुझी आईजीला सांगण्याची? आणलं ना, जान्हवीनंच काकाला घरी परत आणलं ना. सगळ्यांचा रोष विरोध पत्करून आणलं तिनं. अगं, आणि काकालाच कशाला? ज्या आईजीशी भांडून मी स्वतः घर सोडून बाहेर गेलो होतो, जान्हवीनंच मला घरचा रस्ता दाखवला. विसरलीस तू? सरू मावशी, तुझ्या वधूवर सूचक मंडळाच्या कल्पनेवर आम्ही सगळे हसायचो. आम्ही कोणीही सिरियसली घेतली नव्हती ती कल्पना. आमच्यासाठी तो फक्त एक जोक होता. पण जान्हवीनं कधी खिल्ली नाही उडवली त्याची. उलट तुझं स्वप्न साकार करायला तिनं मदत केली. हा सरू मावशी, अगं, जिनं तुला तुझं वधूवर सूचक मंडळ उभं करायला मदत केली, तिचंच लग्न तू त्याच मंडळातून मोडायचा प्रयत्न करत होतीस.